नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पण तत्पूर्वी हेडलाईन्स. मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे सरचिटणीस BL संतोष यांची भेट. मंत्रिमंडळ फेररचनेबाबत दिल्लीत चर्चा. लोकसभा राज्यसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण. पुढील 2 दिवसात पाऊस येण्याची शक्यता, स्कायमेटचा अंदाज. मांद्रेत वीज खंडित होत असल्यानं स्थानिक संतप्त. मागील अनेक दिवसांपासून खंडित वीज पुरवठा. मांद्रे काँग्रेस गटासह स्थानिकांची वीज कार्यालयाला धडक. कृषी अनुदानावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. 5000 शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेलं नाही. कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांचा आरोप. सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं आहे, कृषी मंत्री रवी नाईकांचा दावा. आणि कुर्टी फोंडा येथे बेकायदेशीर मिनी कॅसिनोचा पर्दाफाश. स्थानिक पंच निळकंठ नाईकांकडून तक्रार दाखल. फोंडा पोलिसांकडून एकाला अटक. पुढील तपास सुरू. पावसाच्या संदर्भात आता महत्त्वाची बातमी. पुढील 2 दिवसात पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेकडून वर्तवण्यात आलाय. पाहुयात या संदर्भातील हा रिपोर्ट. गोयकर जी चातकासारखी वाढ बघतायत, तो मॉन्सून आता कुठेतरी आपली स्थितीत येण्याची जी संभावना आहे ते व्यक्त केले जात आहेत. आज स्कायमेट या खासगी हवामान विभागाकडून आज एक मोठी जी घडामोड जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे. तसंच IMD कडूनही पोषक वातावरण जे आहे ते पावसाचं तयार झाल्यामुळे पुढील 2 दिवसात पाऊस जो आहे तो पूर्णतः सक्रिय होणार असल्याचं सध्या जे अंदाज जो आहे तो वर्तवला जातो. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर गोव्यातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण आपण पाहिलं, जरी मॉन्सून जरी दाखल झाला असला तरी पूर्णतः सक्रिय झाला नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक चांगली घडामोड आली आहे. आता एक चांगली बातमी जी आहे ती समोर येते. आपल्याला माहित आहे एल निनोचा प्रभाव असो किंवा बिपरजॉयमुळे हा जो मॉन्सून जो होता त्याने संतगती प्राप्त केली होती. जरी गोव्यात 10 तारखेच्या नंतर जरी मॉन्सून सक्रिय झाला तरी अजूनही तो तेवढ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडत नव्हता. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर उकाड्यानं कहर केला होता. मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली होती. मात्र सध्या पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवलेली आहे. काही दिवसांपूर्वी जे खासगी हवामान विभाग आहे स्कायमेट यानं एक ट्विट करत माहिती दिली होती की 5 ते 6 जुलै पर्यंत मॉन्सून जो आहे तो पूर्ण गोव्यात तथा महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आज बिपरजॉय वादळाने कुठेतरी आपला जो आहे तो संतगती प्राप्त केल्यामुळे आणि बिपरजॉय वादळाने कुठेतरी आपलं थांब घेतल्यामुळे हा जो पुन्हा एकदा जो कमी दाबाचा पट्टा जो आहे तो निर्माण झाला आहे. आणि पुन्हा एकदा सध्या हवामान खात्याकडून जी अंदाज वर्तवला जातोय की पुढील 2 दिवसात पाऊस जो आहे तो सुरू होणार आहे. त्यामुळे चांगली बातमी आहे. आपल्याला माहित आहे गोव्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. गोव्यातील शेतीसाठी अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलंय. आणि अशा स्थितीत पुन्हा एकदा पाऊस येतोय ही एक चांगली गोष्ट आहे. आणि याच चांगल्या गोष्टीचं खरं तर उत्साहाने स्वागत केलं पाहिजे. आणि पावसाची ज्या चातकाप्रमाणे वाढ बघतायत त्या गोवेकरांसाठी आता ही एक महत्त्वाची घडामोड आहे की पुढील 2 दिवसात पाऊस जो आहे तो पूर्णतः सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. आता नेमका पाऊस होतोय की काय हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. मात्र तुर्तास सध्या प्रार्थना करणं इतकंच उरलंय आणि सध्या पाऊस जो आहे तो कुठेतरी सक्रिय होण्याच्या स्थितीत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कालिनाथ तारीसह मी साहिल नारुलकर, पणजी. राज्यातील कृषी अनुदानावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात. राज्यातील 5000 शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेलं नाही असा आरोप काँग्रेसचे नेते कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांनी केलाय. दरम्यान सरकार फक्त आश्वासनं देतंय. कृषी विधेयकाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. गोयच्या सरकारान या दिसांनी खूपशे सांगला की दे आर गोइंग ऑल आउट टू हेल्प द फार्मर्स. Delhi Sarkar, the double engine Modi Sarkar had made big promises that by 2022 the income of farmers will be doubled. All bakwas 40
कित्याक आयज जो आमकां न्यूज मेवला आमचे जे फार्मर आसा ओवर 5,000 फार्मर्स हॅव नॉट बीन पेड सबसिडी फॉर द लास्ट 2 crops. Now we know what is the conspiracy, what are the real intentions of the government. The government आमी पळयला last 2-3 assembly sessionan are bringing up some amendments to the laws which are there, TCP laws, in which they are helping these rich people who are coming with black money to convert agricultural land, to convert orchard into settlements and commercial. Now, by not paying subsidy to the farmers, they are strangulating the farmers. म्हणजे farmersank rinan बुडयतले, they will be in debt, they will not be able to cultivate another crop, they will have to give up their land. कोणे ऋण काढला, लोन काढला बँकाचो, they will have to give up, they will be forced to sell this land to these rich people who are coming. And that is how Goa government, this double engine Sarkar, will succeed in snatching away the agricultural land with the Goans and give it to this real estate lobby. This is the big conspiracy. दरम्यान थकीत अनुदानाबाबत कृषी मंत्री रवी नाईकांना विचारलं असता ते काय म्हणालेत पाहूयात. सर शेतकऱ्यांची न्हू सबसिडी बीन कितें पेंडींग बीन आसा अशें कितें ते थोडे शेतकार म्हणटा की आमची अजून सबसिडी मेळूंक ना. ते सावथाचे थोडे शेतकार म्हणटाले की खूप पेंडींग आहा सबसिडी अशें म्हणून. हांव म्हायती काडटा आनी विचारता मागीर तुमी सांगता. आनी एक सर आमची काय ना, आमी काय आमचे कडेन पेंडींग दवरना. ओके. हांव जी फायल येता सेम डे सही करता दुसरी धाडटा. ओके. म्हाका काय ना जातलें रे सगळ्याक. गावणे बांदोडा येथील ज्यांचं शेत खाऱ्या पाण्यामुळे नष्ट झालंय त्या 23 शेतकऱ्यांना माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे 3 वर्षासाठी आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकरांनी दिली आहे. वर्षभरात गावण्यातील बांधाऱ्याचं काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासनही ढवळीकरांनी दिलं आहे. म्हाकाय कर्तव्याची जाण दवरून हांवें काम करपाक जाय आनी ते जर केलें ना जाल्यार शेतकरी मुखार वचचो ना. शेतकऱ्याक आदार दिवपाची आवश्यकता आसा आनी त्या खातीरूच जेन्ना गावणेचो प्रॉब्लेम आयलो, हो गावणेचो प्रॉब्लेम जो जाला तो कोणी मुद्दम केलो ना. खूब जाणां दिसता की तेवटेच्या लोकांनी ते उदक सोडलें ना. ते जो बांद आसा तो आमी 19तल्यान बांदपाचो प्रयत्न करता. 19 कोवीड जालो आनी कोविडा लागून तो बांद आनी दुसरो जो आमचे आपलो आमचे ते नवो रस्तो जाला उणीर आनी गावणे जॉईन केला आमी ब्रीज करून. तो एक जो मानस ती मानस आनी हो बांद अशे दोनूय मेळून आमी एस्टिमेट केल्ले 2019 आनी हे काम 2019-20 जावपाक जाय आशिल्लें. पूण तें जालना. कित्याक जावना? कोविडा लागून जावना. त्यानंतर जो मंत्री आयलो ताका ताचे इम्पॉर्टन्स कळुना. हांव सरळ आनी आज सुभाष शिरोडकार वॉटर रिसोर्स मिनिस्टर जाले बरोबर दोन्ही एस्टिमेट पास करून टेंडर काढले. एक काढलो 75 लाखाचो आणि दुसरो काढलो 1,50,000 जो आज तुमकां प्रॉब्लेम जाला, नावडेकारांक प्रॉब्लेम जाला. 1.5 कोटीचो 1,50,00,000 आणि दुसरो 70 लाख असो आणि दोन्ही टेंडरां काढल्या ह्या म्हयन्यात दितलो. आज आमी 23 लोकांक कंपेन्सेशन दिसा. हे कंपेन्सेशन दिले म्हणजे शेतकरी जाले अशें ना. त्या खातीर हांवें एक डिसिजन घेतला आनी हांव माधवराव ढवळीकर ट्रस्टा कडेनूय उलयलां की तुमकां हे कंपेन्सेशन 3 वर्सां मेळटलें, कारण आमकां बांद बांदपाक 1 वर्स जाय. हे जे आज कंपेन्सेशन दिता जितले पयशे प्रत्येक शेतकऱ्याक आज म्हज्या माधवराव ढवळीकर ट्रस्ट मार्फत मेळटा ते फक्त अंदूचे पुरते मर्यादीत ना. कारण हांव जेन्ना संतोष गांवकारा कडेन उलयतालो तेन्ना एक माड लायता आसतना ताजें संकोपन करून तो जेन्ना लागता ताका 8 ते 9 वर्सां लागता. आनी एक माडी जी गेल्या तिची परिस्थिती तीच आसता, 8 ते 9 वर्सां लागता. सो आमी कमीत कमी 3 वर्सां पर्यंत हे कंपेन्सेशन ह्या शेतकऱ्यांक मेळटले. पूण शेतकऱ्यांनी समजुपाक जाय कोणी कितें येवन ते पोळा घालता पळय ते बंद करपाक जाय. आज व्यंकटेश नायक आशिल्लो पंच प्रत्येक फावटी येवन म्हाका सांगतालो राव मातसो देखून शेतकऱ्याचें नुकसान जालां हें आमकां दिसता. हांव थंय गेलो म्हणून शेतकऱ्याचें नुकसान कमी जातलें ना. शेतकऱ्याचें नुकसान जालांच.
हे दोळ्यांनी दिसता आमकां. थंय वचून बोवाळ घातलो म्हणून जालना. काम करपाक त्यो गोष्टी योग्य वेळार करच्यो पडटात. ते योग्य वेळार आमचे जाले ना म्हणून हे सगळें जालें न्ही. आमी मान्य करता न्ही. कोवीड हो सुदीन ढवळीकारान हाडूना न्ही, तो सगळ्यांक प्रॉब्लेम जाला कोविडा लागून. आनी कोविडांतल्यान ह्यो गोष्टी ज्यो जावपाक जाय आशिल्ल्यो त्यो जाले ना. ताका जबाबदार फक्त सुदीन ढवळीकार किंवा पंचायतीचो बाब वेंकटेश किंवा सरपंच किंवा ते जिल्हा किंवा आमचे ऑफिसर अशें न्ही. कारण हे घातक सबंद जगार आशिल्ले आनी ह्या जगा वयल्या जे हाणें केलां ताणें सगळ्यो गोष्टी 2-2 वर्सां फुडें व्हेल्यो. आनी त्या खातीरूच हे काम करपा खातीर आमकां 2023 पर्यंत रावचें पडलें. हांव तुमकां एश्युरन्स दिता येता ते 2023-24 पर्यंत हे काम कंप्लीट जातलें. आनी तुमचें जें नुकसान आसा तें पूर्ण करतले हेच्यान हांव मुख्यमंत्र्या कडेनूय उलयलें ह्यो गोश्टी. ताजे कडेनूय हे 23 जाण जे कंपेन्सेशन आसा तांची एप्लिकेशनां हांव थंय पावयतलो. पूण त्याच बरोबर तुमकां प्रत्येक वर्सा आज जे कंपेन्सेशन ज्यांचे माड गेल्या, ज्यांचे शेत रोवंक शकना, ज्यांच्यो माडयो गेल्या, तांकां हे कंपेन्सेशन फुडले 3 वर्सां मेळटलें. आनी ती जबाबदारी पंचायत घेतली, जिल्हा घेतली आनी सुदीन ढवळीकार. मागील काही दिवसांपासून मांद्रे मतदारसंघात वीज समस्या भेडसावती आहे. या पार्श्वभूमीवर मांद्रे काँग्रेस गटाने आगारवाडा येथील वीज खात्याच्या कार्यालयाला भेट दिली आहे. पेडण्यासह मांद्रे मतदारसंघात वीज खंडित होत असल्यानं स्थानिक संतप्त बनलेत. मतदारसंघात वारंवार वीज खंडित होत असल्यानं संतप्त नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. सरकार बिलं वेळेवर पाठवतंय, मात्र अखंड वीज पुरवठा केला जात नाही. मागील काही दिवसापासून केरी परिसरात वीज नसल्यानं स्थानिकांनी मांद्रे काँग्रेस गटासह आगारवाडा येथील वीज खात्याच्या कार्यालयाला भेट दिली आहे. अजून येऊन आलाय. मेणवाती शॉपांनी गेले, मेणवाती ना 4 गावले जाले, 4 जाग्यार पेटयले. मागीर थंयसर काढू, मागीर आमी कोणट्यांनी तेल घालून पेटोवन रावता. भुरगीं आमची आसा दिश्कॉलाची, ते कितें करपाचें? दनपारची येयली जाल्यार उदीक घालून तांकां जेवण दिता आमी. लायट ना जाल्यार मिरसांग वांटूंक मेळना. बिलां येता मागीर लायटीची बिलां टायमार येता, ती वाडोवनूच येता. बिलां सारकी आसा, वीज केन्ना हें जायना. बिलां टायम टू टायम बिलां येता पूण लायटी ना. सदांच लायटीचो प्रॉब्लेम. आतां 4 लायट गेल्या, अजून ना. फोन केले जाल्यार डायरेक्ट गेली म्हणटात. मागीर आतां कोणूय कामाक वयता, डब्याक कितें दिवंक जाय जाल्यार मिरसांग वाडटली जाल्यार लायट ना. कामाक वयतल्या मनशांक न्हीद ना, सगळे रातीक मच्छरी चावतात. कितें करतली? सदांच आनी बील वाडोवन घेतात. आमकां आतां कॅरोसीन तरी 5-5 लिटर दिवंक जाय न्हू. दिये तरी पेटोवन दवरतली आसली. लायटी काडून व्हरताले बरोवन. ते पेट्रोलूय बंद केले, कॅरोसीन दीत ते. आयज मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीन आमी हांगा आगारवाडा इलेक्ट्रीक डिपार्टमेंटान आमी आयज पावले. आनी आमच्या बरोबर केरी गांवचे ग्रामस्थ, त्याच प्रमाणे हरमलचे, पालयेचे अशे सगळ्या भागातले ग्रामस्थ आयज हांगासर उपस्थित आसात. आयज कितलोसो तेंप जालो लायटीचो प्रॉब्लम आमच्या ह्या पूर्ण मांद्रे मतदारसंघात चालू आसा. लोकांक लायट ना, रातभर लायट ना. आयज दीसभर लायट ना. शटडावन हेंचे चालू आसता. शटडावन करतना आमकां तेची कांयच कल्पना ते दिनात ग्रामस्थांक. बाबा फाल्यां शटडावन जावपाचें आसा जावं परवां शटडावन जावपाचें, कांयच तेंचो मेसेज आमकां नासता. तेचे उपरांत आयज जायते फावटी शटडावन करून ते आतां काम करतात. ते काम खंय करतात आनी कोणाचें करतात, खंयच्या एरियेक करतात, कितें करतात तेच जाणात. कित्याक येयल्ले फावटी ते शटडावनाच्या नांवा सकयल काम चालू आहा म्हणून सांगतात, पूण काम काय आमकां दिश्टी पडना. तेचे उपरांत आयज ह्यो जो प्रॉब्लम आसा, आयज ह्या प्रॉब्लमाक लागून आमी साहेबाक ही आमच्या हांगासर ऑफिसराक मेळ्ळे. ताका आमी तेच्या कानार सगळे घातले की कशा पद्दतीन आयज लोकांक त्रास जाता. आयज ह्या भुरग्यांक आयज स्कुलां स्टार्ट जाल्यात. स्कुलां स्टार्ट जाल्या कारणान आयज भुरग्यांक स्कुलाक लागून एक कपड्यांक फेर मारतलो जावं तांकां स्टडी करतलो जाल्यार तांकां स्टडी करपाक मेळना, कित्याक लायट ना. तेच्या उपरांत कोण रांदतलो जाल्यार रांदपाक लायट ना. जावं तो मिक्सर लायतलो जावं तो कपडे धुतलो जाल्यार कांयच थंयसर सोय ना, कित्याक लायट ना. तेच्या उपरांत आयज आमचे जायते आमचे आतां हेका लागून रातीक लायट गेल्या उपरांत लोकांक मॉस्किटोचो मच्छराचो त्रास. आयज न्हीज ना. ही रातभर लायट गेल्या उपरांत मनशाक झेम ना जाल्यार तेतून मनीस उजवाडाक कोणें बडो कामाक वयतलो, कितें वयतलो, स्कुलाक वयतलो जाल्यार लोकांची गैरसोय.
अशा पद्दतीन लोकांक आज त्रास गेले कितलेसच तेंप चालू आसा। आमचो गोंयचो मंत्री बाब ढवळीकरान सांगलेले त्या टायमाचेर 2022 एका वर्सा भितर सगळें क्लियर जातले आणि एका वर्सा भितर सगळें आसले तशें सुरळीत जातले। कांयच दिसना, उलट दिसान दीस सुबेज जावपाक लागले। आमी तांकां तें सांगलां की तुमचें हें पळय चल्लां पळय वायरींग, आमी त्या दिसा PWDन गेल्ले। PWDन वचून सुद्दां आमी ह्यो विशय PWDक सांगले की रस्ते तुमी खणून घातल्यात। आयज इलेक्ट्रिक डिपार्टमेंटाक आनी PWDक दोगांयकूय पडटा तें। आयज त्या रस्त्यार एक्सिडंट जातात, लोक पडटात, ते तांकां सांगलेलें आसा। तेच्या उपरांत तो जागो जालो आनी तेच्या उपरांत तेंच्यांनी येवन त्या सायडीचेर येवन सगळे सायडी आमचे बाब प्रणव परब आनी इतर आमचे वांगडी ब्लॉकाचे तांकां सगळ्यांक घेवन ते सायडीर वचून तेंच्यांनी निदर्शनाक तेंच्या येयले सगळे। तेच्या उपरांत तेंच्यांनी ते सुरू केलां स्टार्ट। तशेंच आतां लायटीचें आमी सांगलां की लायटीचें सुद्दां आयज ज्या पद्दतीन सद्या सगळ्याक लायटीचो प्रॉब्लेम चालू आसा, लोकांचे पाशास कवर जाल्ले आसात आणि आमी तांकां क्लियर सांगलां की अशें जर चलत रावत तर आमी ओगी रावपाचें ना, सगळे रस्त्यार देंवतले अख्ख्या मांद्रे मतदारसंघातल्या लोकांक घेवन। आमी हांगा येयल्ले पळय ते एक्चुअली लोकांचो मुद्दो घेवन येयले। लोकांनी आमकां जे आमचे कडेन कंप्लेंट कोण अशें आपले सांगूंक लागले की अशें जाता तशें जाता। पळोवंक गेल्यार बारीक लोकूच चड सफर करता। जे व्हडले आसा पळय, जे पयशेकार आसात, जे व्हडली हॉटेलां घातल्या पळय, तांकां म्हाका दिसता लायटीचो त्रास जायना। आनी आतां हो क्वेश्चन हांवें भितर केलो जाल्यार ते येयन आमकां अशें म्हटलें की ते वोल्टेज रेग्युलेटर्स घालतात, कितें तरी हें घालतात, स्टेबिलायझर घालतात। ते लाखांच्यो वस्तू हे बारीक लोक घालपाक शकना। आयज उदीक चडयतलो टाकयेन जाल्यार पंप चलना, फॅन चलना, सांज जाली काय दनपारच्या आतां इतली हीट वाडल्या, हितून लोकांच्या हेल्थाचेर इतलो हें जाता, भुरग्यांच्या हेल्थाचेर जाता। फॅन चलना, एसी जाल्यार चिंतपाचें ना, फॅन चलना, सादे कूलर म्हणजे ते बेश्ट्यो। आनी पळय लोकां कडल्यान आयका आतां तुमी फ्रीज जळटात म्हणटा, वोल्टेज कमी जाता वाडटा, फॅन चलना, फ्रीज चलना, मिक्सर चलना। म्हणजे मिक्सरूय जर चलना हे लायटीचो फायदो कितें ते आसून म्हणजे लोकांनी जेवपाचें ना, आतां जेवणूय करपाचें ना। हेजे वयल्यान आतां कळटा की हांकां इतलें इनसेन्सिटीव जाला पळय हें गव्हर्मेंट, लोकांचें काय तांकां पडलेलेंच ना। आतां आमी ताका क्वेश्चन केले पळय, ते क्वेश्चनाचे आमकां अशें तशें आन्सरां दितात तेवटेन करून, आनी एकूच सांगतात परत ना म्हणटा सबस्टेशन चालू जालें काय जातलें। सबस्टेशन जायसर लोकांनी अशेंच रावपाचें तळमळून सामकें। सो हेज्या खातीर आमी आतां फुडें आतां कितें करपाचें तें ताका विचारल्यार काय ना आन्सर तेंचे कडेन। म्हणजे आतां सबस्टेशन जायसर रावा म्हणटा, हांवें म्हटलें जर सबस्टेशन जायसर रावा म्हणटा तांकां जाल्यार बिलां धाडूं नाका न्हू तुमी। लायटीचो जर फायदो जायना लोकांक जाल्यार बिलां कित्याक धाडटात तुमी? लायटीचे बिलां बंद करा, सबस्टेशन जालें काय बिल चालू करा। हेणीन मिनिस्टरान बरें नेटान सांगलेलें की आपूण एका वर्सान म्हणून हें करतलो तें करतलो। असेंब्लीच्या ऑगस्ट हावसान सांगलां तेणी, ऑन रेकॉर्ड आसा, पूण आजून मेरेन इम्प्रुवमेंट काय ना आनी वयल्यान वर्स जाता सिच्युएशन। इतले शटडावन म्हाका दिसता लायफान, म्हाका दिसता कोणीच हांगासर आजून मेरेन आयुश्यान पळोवंक ना आसतलें इतले शटडावन। 2-2 दिसांनी शटडावन, 2-3 दिसांनी शटडावन। तेका आतां आमी सांगलें की एक दीस म्हटलें लायट फूल बंद कर, लोकांक सांग की आयज लायट आसचीच ना, सकाळ ते सांज मेरेन बंद करा, टिमी भायलो हाडा आनी काम सगळें वांगडा करून घ्या। दुसरें हें इतलें जर हँडल जायना जाल्यार कितें फायदो? हे डिपार्टमेंटा आसून मिनिस्टर आसून कितें फायदो? रिजायन करा सगळें, मिनिस्टरान रिजायन करपाचें। जर तेजे कडेन हँडल जायना हें रिजायन करपाचें। आनी आमदार आमचो आसा पळय तेणी हेतून लक्ष घालूंक जाय मेन म्हणून। लोकांचे जर प्रॉब्लेम सॉल्व जायना जाल्यार हेतून आनी कितें फायदो सांग पळोवया। हो बेजीक आतां हें लायट म्हटल्यार सगळ्यांत गरजेची वस्तू। रातचे काळोखान रावतात, काळोखाचे सोड एक वेळ राव येता मातसो खंय तरी, बट हे आतां गरमेन जो त्रास जाता लोकांक पळय, आनी परत मिक्सराचे प्रॉब्लेम आसा, मिक्सर जे लागना जेवणाचो सगळ्यांचो प्रॉब्लेम आसा। हो मातसो लोकांचो प्रॉब्लेम समजून घेयात आनी सॉल्व करात जाता तितल्या बेगीन। फोंडातील कुर्टी भागात बेकायदेशीर मिनी कसिनोचा पर्दाफाश करण्यात आलाय, पाहुयात। मागील अनेक दिवसांपासून राज्यात अवैध व्यवहार डोकावर काढतायत। असाच एक प्रकार कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रातील बेतोडा रोडवरील सपना पार्क जवळ समोर आलाय। या ठिकाणी चालणाऱ्या बेकायदा मिनी कसिनोवर फोंडा पोलिसांनी बुधवारी छापा टाकून संगणक, गेमिंग साहित्य तसंच रोख रक्कम मिळून 2,05,000चा ऐवज जप्त केलाय। हा कॅसिनो चालवणारा मूळ पुणे येथील आणि सध्या सपना पार्क बेतोडा येथे राहणारा 39 वर्षीय प्रवीण दिगंबर यादव याला पोलिसांनी अटक केली आहे। अचानक पडलेल्या छाप्यामुळे आणि ग्रामस्थांनी या जुगाराविरुद्ध उठवलेल्या आवाजामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली। मात्र पोलिसांनी हे प्रकरण यशस्वीरित्या हाताळलं। पोलिसांना स्थानिक पंच सदस्य निळकंठ नाईक आणि इतरांनी सहकार्य केलं। मिळालेल्या माहितीनुसार कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 5 मधील बेतोडा रोडवरील सपना पार्क जवळील इमारतीत मिनी कॅसिनो सुरू असल्याची कुणकुण येथील लोकांना लागल्यानंतर त्यांनी पंच सदस्य निळकंठ नाईकांना याची माहिती दिली। नाईकांनी फोंडा पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन कॅसिनोवर छापा टाकला। पोलीस याच्या अगोदरच दुकानाचे शटर बंद करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवीण यादवला लोकांनी रोखून धरलं।
त्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी कॅसिनो चालवण्यासाठी लागणारं साहित्य, संगणक व रोख रक्कम जप्त केली आहे. कॅसिनोचा मूळ मालक अन्य एक जण असून त्यांना दुकानाजवळ आणण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. मात्र भीतीमुळे मूळ मालक आलाच नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे. आमकां हांव निळकंठ नायक उलयतां, लोकल पंच. आमकां म्हजे फ्रेंड सर्कल आसा तांचे कडल्यान आतांच कळून चुकलें की हांगा कॅसिनो चालू आसा आनी जवळ जवळ 2 म्हयने चालू आसा आनी आमकां खबर ना. असल्यो ज्यो इलिगल एक्टिविटीज आसा पळय त्यो आमी अशें चलोवंक दिवचे ना. कित्याक आमचे भुरगे जे आसा पळय तांचे पाड जावपाचें आमकां नाका, कळ्ळें. तशेंच ताजो जो हांगा स्टाफ एक आसा प्रवीण यादव म्हणून आसा पळय, ताणें आमकां सांगलां कितें फोंड्यान आनीक 3 कॅसिनोज अशे चालूच आसा. ह्या फुडें आमी पळयतलें कितें फोंड्यान एकूय कॅसिनो चलोवंक जायना असो. सो हांगा तुमी कंप्लेन केली तेन्ना कोण मेळ्ळे भितर खेळटना? कंप्लेन केले तेन्ना स्टाफूच आशिल्लो. आमी तेन्ना कितें केलें, तांकांय कशें तरी मेसेज येयले. तेन्ना आसले हांगा कस्टमर आसले, पण ते आमकां पळोवन गेले, ते मागीर पळोवन गेले. सो हांवें इमिडिएटली म्हाजे कलिगाक फोन केलो आनी तेणी इमिडिएट आमचो पंच जो लोकल आसा निलकंठ ताका तेणी कॉल करून आपयलो विदीन 5 मिनटां भितर यो. सो आनीक 10 मिनटां भितर पळयतना तो ओनर जो कोण आशिल्लो, जो स्टाफ आशिल्लो तांचो, तो शटर बंद करपाक लागलो. आमी इमिडिएट ताका एक्शन घेतले. तूं शटर बंद कर नाका, जो पर्यंत पुलीस येता तो पर्यंत तूं आमी गायड करपाक दिवपाक ना. सो ताका आमी ब्लॉक करून दवरलो. आनी ह्याच परत तेजे जो लोकल स्टाफ आसा तो म्हणटा अजून आमचे 3 आसात कॅसिनो, ते बी आमकां पूर्ण आमकां कुर्टी कांडे पंचायतीक आमकां असले इलिगल एक्टिविटीज नाका आमकां. तो खंय ते आनी 3 खंय आम सांगले? तो एक हवेलीन आसा ते आनी बाकीचे 2 ताका खबर ना. सो आतां हेजो ओनर बीन कोण कळ्ळा तुमकां? ओनर तो जो आसा वसीम सय्यद म्हणून अशें तो स्टाफ सांगतालो. आमी पोलिसांक रिक्वेस्ट केल्ले ते ओनराक आमकां आपूण दाखोवचो म्हणल्यार तो येना म्हणटा ते. म्हाका दिसता 10th भुरगो तो म्हणटा हांगा खेळपाक येयल्लो. मागीर ते पेरंट्सान कितें तरी कोणाक तरी लोकल सांगलें आसतलें म्हाका. मागीर गोंयच्यान बी सगळे एक्शन घेवया म्हणून आमी येवन रावले हांगा. तो पळयलो जाल्यार फूल इल्लिगल आसा आनी कसिनो चलता. आतां कशें चलता खबर ना, कोण तरी एकलो आसा खंय, तेजे वयले आनी 3 कितें तरी आसा खंय कसिनो. आमी ओनरा आपय म्हणून सांगिल्लें. आमी ऑलरेडी आमच्या जो लोकल MLA आनी मिनिस्टर आसा ताका बी इन्फॉर्म केला आनी सगळे जे सपोर्ट आसा आनी एरियांनी असले जावपाक ना. आमचो एग्रीकल्चर मिनिस्टर सर रवी नायकाचे बी आमकां सपोर्ट आसा. आमी तांकां इन्फॉर्म केला. तेणी म्हटलं तुमी तुमकां जाय तशें करा, बंद उडया म्हणून सांगला. आनी वयल्यान आमकां PIचो बी सपोर्ट आसा. आनी नेक्स्ट आमी आतां हे पोलिसांक रिक्वेस्ट करता असले आनी आमचे पंचायत न्हू फोंड्यान अशें दिश्टी पडूंक जायना. पळोवपाक सायबर इफ्यो आसता पळय तशें ना आमकां बी पयलीं तशेंच दिशिल्लें. जेन्ना हांवें ताका विचारलो बाबा तूं कितें चलता, हांवें तेजी पर्सनली परत घेतलो. तो म्हणपा लागलो तर सर म्हणलें अशें कॅसिनो हे. हांवें म्हणलें कॅसिनो कशें खेळपाचें, तो मातशी म्हाका रूल एंड रेग्युलेशन दाखय. तेणें वन करून दाखयलें. ह्या हेजेचेर अमावंटाचेर इतले पयशे घालपाक जाय, ह्या हेजेचेर टच केलो जाल्यार इतले पयशे हे जाता आनी सगळे तुमकां डिटेल्स पयशे मेळटले. हांवें म्हणलो पयशे केन्ना मेळटले तुमकां? तो म्हणटालो ऑन दी स्पॉट आपूण तुका दितलो म्हणपा लागलो. मागील काही दिवसांपासून मये मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई समस्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पडोशी जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली आहे. पाहूयात. गेले 7 ते 8 दीस आमी ह्या विशयाचेर डिस्कशन करीत आहा. सरकार दरबारे जे प्रयत्न चालू आसा. आमी आतां जे पोडोशा प्लांटार येयल्ले आसा, खरें तर हें जें उदक येता तें आमकां अंजुणा डॅमा वचून आमकां हें उदक येवप आसता. आनी आयज उदकाचो सांठो अंजुणा धरणाचो एकदम सामकोच कमी जाल्लो आहा. गेले 4 दीस जाले सामकोच कमी जाल्लो आहा. म्हणून सरकारा कडेन आमी विनंती केल्ली आहा की आमकां तिराळी धरणाचे वरसून उदक हांगासर येवपाक जाय. म्हणजे आतां कशें आहा, रिवर्स जाला हें आमचें. आमी धाडटाले हेका आमच्या अस्नोडा प्लांटाक उदक धाडटाले, ऑलवेज आमी धाडटाले. म्हणजे हांगासर सुबेज आसतालें उदक आमकां आनी ह्या धरणाचें उदक आमी तांकां धाडटाले. म्हणजे तो भाग म्हणजे खंयचो बार्देस, आमचो अस्नोडा, थोडेशे साळ ह्या भागाक त्या प्लांटा वरसून सप्लाय जाताली उदक. आनी आमच्या ह्या भागाक ह्या पडोशा प्लांटा वरसून
थोडेशे साकळे, थोडेशे पिसोल्ल्या, थोडेशे होंडा, थोडे आमचे बिचोले सिटी एरिया आनी पूर्ण मये ह्या भागाक ह्या प्लांटा वचून उदक वयतालें. पूण आतां नैसर्गीक उदकूच साठो कमी जाल्ल्या कारणान आयज परिस्थिती अशी जाला की आमकां तिराळी धरणाचो जो साठो येता आमच्या अस्नोडा प्लांटाचेर थंयसलें उदक घेवपाक लागून आमी सरकार दरबारी प्रयत्न केल्ले आसा. सरकारा कडेन उलोवन आमी ही लायन जी आसा म्हणजे आमचें उदक तांकां वचपाची लायन तेच लायनीसून आमकां तेंच्या थंयसून परतें उदक आमकां धाडचें अशा तरेचो प्रयत्न केल्लो आहा. आनी ताका लागून सरकारान आमची उलोवणी जाल्या नंतर आतां जें प्रोविजन केल्लें जें आसा ताका म्हाका दिसता शेनवार पर्यंत म्हाका दिसता नक्कीच यश मेळटलें आनी हें काम म्हणजे सुरू जातलें हें उदक थंयसून हांगा धाडप. नैसर्गीक आपत्ती अशी येयल्ली आहा. आयज 22 जून जालो तरी आयज पावस पडना आनी ही नैसर्गीक आपत्ती केन्नाय जर वाडली दुर्दैवान अशी जर वाडले आनी 8 दीस जर फुडें गेले जाल्यार उदका खातीर सामकी महामारी जातली अशी दिसता म्हाका. टंचाई जातली इतली की हांगासर उदकाक सामकेच आमकां त्रास जातले. म्हणून हांव आयच्या ह्या सिनेरियो पळोवन हांव लोकांक संदेश दिवंक सोदता कित्याक आमी सदींच आमचे नैसर्गीक जे उदकाचे स्त्रोत आहा बांय आसात, तळी आसात, झरे आसात हे आमी राखून दवरपाक जाय. आमच्या गांवोगावी सुद्दां आयज लोकांनी ह्या बांयो बियो बंद केल्ल्यो आहा. तांकां हांव संदेश दिवपाक सोदतां की ह्यो आमच्यो बांयो आमी दर वर्सा आमी नितळ करून सरकार सुद्दां आमचें अनुदान दिता ह्या बांयो नितळ करपाक लागून. तेन्ना हे सरकाराचे मदत सुद्दां घेवन लोकांनी आपल्यो बांयो हे निसर्गीक झरे जे आसा हे पुनर्जिवीत करपाक लागून प्रयत्न करपाक जाय. हो जर सिनेरियो जर असो आमकां जर हाडपाचो ना आमी सेल्फ डिपेंडंट आसपाक जाय आमच्या सोर्सांचेर. आयज सरकार आमचो प्रयत्न करीत आसा. सरकाराचे प्रयत्न हर तरेन प्रयत्न चालू आहा की प्रत्येक जे थेंब जो आसा तो लोकां पर्यंत पावोवपाचो. पण सरकारान जशे प्रयत्न करता तशे लोकांनी सुद्दां प्रतिसाद दिवचे अशी आमची अपेक्षा आसता. वायट उपयोग करूंक जायना उदकाचो. जे कन्जम्पशन आहा तें उदकाक फक्त पिवपाक लागून वापरचें आनी दुरुपयोग जावपाक जायना उदकाचो हे आयज ह्या घडीक आमकां दिसून येता. तेन्ना सरकाराचे जे प्रयत्न आमचे जे प्रयत्न चालू आसा ह्या प्रयत्नांक शेनवार पर्यंत यश येतलें आनी जें उदक आहा टॉपअप करपाक लागून तिराळे प्रकल्पाचें जें उदक अस्नोड्या प्लांटार येता तें अस्नोडसून हांगा येवपाक लागून शेनवार पर्यंत हे सुरवात जातली अशी खात्री आसा. वार्ता गोंयमध्ये वेळ झाली आहे. इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.